गणपती बाप्पाला रोज नैवेद्यासाठी काय करावं हा प्रश्न मी तुमचा सोडवलेला आहे. कारण मी मस्त 10 दिवसांची 10 थाळी जी आपल्या गणपती बाप्पांसाठी असणार आहे, त्याची पूर्ण सीरीज घेऊन आलेली आहे आणि आणि आज आहे 9 नंबरची थाळी. तर आज मी या थाळीमध्ये मस्त भरीत, भाकरी, ठेचा असा मेन्यू ठेवलेला आहे. कारण रोज-रोज मग वरण-भात, भाजी-पोळी असंच खायला पण कंटाळा येतो. आपल्याला तर येतोच, गणपती बाप्पाला पण येणार. म्हणून मी आज थोडीशी अशी गावरान आणि मस्त अशी थाळी करायचा विचार केलेला आहे. तर चला आजच्या या थाळीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल. सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी आपण पिठलं करून घेऊ. तर मी आज मस्त पिठलं किंवा बेसन असं करणार आहे. तर आमच्याकडे किंवा विदर्भामध्ये पिठलं कसं केलं जातं हे आज मी इथे शेअर करत आहे. त्यासाठी एकतर तेल भरपूर घालायचं आहे. 3 ते 4 टेबलस्पून मी इथे तेल घातलेलं आहे आणि हा जो पूर्ण स्वयंपाक आहे तो मी 5 ते 6 लोकांसाठी बनवत आहे. आणि माझ्याकडे जी मला स्वयंपाक करायला मदत करायला येते, तर ती आज बनवत आहे भाकरी आणि मी इथे बनवत आहे पिठलं. तर सगळ्यात आधी तेल गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालू. मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊ. जिरे पण तेलामध्ये छान फुलले. आता यामध्ये आपण मिरची, कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे. तर मी इथे 6-7 मिरच्या घेतलेल्या आहे, 2 काडी कढीपत्ता आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे. हे छान आपण परतवून घ्यायचं आहे आणि मी इथे पिठलं फक्त मिरचीचं करत आहे. जर तुम्ही यामध्ये थोडंसं तिखट पण घालणार असाल, तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. आता कांदा छान ट्रान्सलुसंट झालेला आहे. आता यामध्ये 1 मोठा टोमॅटो आणि 1 वाटी अशी बारीक चिरून घेतलेली मेथी यामध्ये घातलेली आहे. आता हे परत आपण 1 ते 2 मिनिटं किंवा मेथीला पाणी सुटतपर्यंत शिजवून घेऊ. हे बघा, मेथी थोडीशी सॉफ्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊ. त्यामध्ये मी घालत आहे हळद आणि मीठ. आणि तुम्ही तेलामध्ये सुरुवातीला हिंग पण घालू शकता किंवा या स्टेजला म्हणजे जेव्हा आपण हळद वगैरे घालतो, तेव्हा पण तुम्ही यामध्ये हिंग घालायची आहे. चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. आता आपल्याला हा टोमॅटो थोडासा सॉफ्ट होतपर्यंत आणि मेथी पण अजून जास्त शिजतपर्यंत हे परतवून घेऊ. तर काही नाही, 2 ते 3 मिनिटं आपण याला परत परतवून घेणार आहोत. गॅस आपला लो टू मीडियमच ठेवायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मिठाने मेथी आणि टोमॅटो दोन्ही पण छान सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तर मी काय केलं, 1 कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी घालून याला छान फेटून घेतलं. तर इथे मी 1 कप बेसनाला 2 कप पाणी घेतलं सुरुवातीला आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या प्रमाणात इथे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. तर सुरुवातीला मी 2 कप पाणी घालून मिक्स करून घेतलं. पण नंतर मला असं वाटलं की बेसन अजून थोडंसं घट्ट होत आहे, पिठलं आपलं घट्ट होणार, म्हणून मी परत अर्धा कप पाणी त्यामध्ये ॲड केला आणि छान मिक्स करून घेतलं. तर सुरुवातीला हे जे बॅटर आहे ना बेसनाचं, ते थोडंसं पातळच असावं. कारण जसं-जसं बेसन शिजेल तसं-तसं ते घट्ट होणार आणि आपलं पिठलं तसंच घट्ट होणार आहे. तर आमच्याकडे अगदीच घट्ट पिठलं नाही खाल्लं जात. छान असं थोडंसं पातळ असतं ना, त्या पद्धतीचं असायला पाहिजे. म्हणून मी इथे पाण्याचं प्रमाण इतपत ठेवलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा, माझं पिठलं पण इथे उकळत आहे आणि इकडे दीपिका करत आहे भाकऱ्या, जसं मी सुरुवातीला सांगितलं. तर हल्लीच ही माझ्याकडे मला थोडं स्वयंपाकाला वगैरे मदत करायला येत आहे. तर मग आज तिला भाकरी करायला लावली आणि भाजी मी केली. तर मस्त भाकऱ्या केल्या तिने पण. आणि आता मी इथे करत आहे केळीचं शिखरण. तर इथे मी 1 केळ घेतलेलं आहे आणि त्याला असं फोडून घेत आहे. आता मी इथे थोडंसं थोडंच केलं आहे कारण जास्त भरपूर गोड-गोड खाण्यात आलेलं आहे. कारण खूप साऱ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे, तर भरपूर गोड खाल्लं जात आहे हल्ली आणि इतकं गोड खरं तर खायला नाही पाहिजे. म्हणूनच मी हे जे काही पदार्थ करते ना आणि स्पेशली गोडाचे जे पदार्थ करते, ते थोडेसे कमी प्रमाणात करते. तर प्लीज समजून घ्या. खूप 1 किलोच्या 2 किलोच्या प्रमाणामध्ये करून पण ते खाल्लं गेलं पाहिजे आणि तितके मेंबर्स पण आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणून मी थोड्याच प्रमाणात करते आणि त्या प्रमाणातच तुम्ही
म्हणजे त्या प्रमाणात जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे मी काय केलं, एक केळी घेतला आणि तो छान असा मॅश करून घेतला. सोबतच आता मी यामध्ये अर्धा कप दूध घालून घेत आहे. थोडीशी साखर घातली, अगदी थोडी घातलेली आहे. केळी पण छान पिकलेला होता त्याच्यामुळे साखर घालायची गरज नाही पडली तरी चालेल. जर तुम्हाला नाही आवडत असेल ना किंवा गोड कमी आवडत असेल तर साखर नाही घातली तरी चालेल. पण मी अगदी थोडीशी साखर घातली आणि थोडीशी यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि आपलं हे केळीचं शिखरण तयार आहे. आणि गणपती बाप्पांसाठीची नैवेद्याची 9व्या नंबरची थाळी पण आपली संपूर्णपणे तयार आहे. पिठलं आहे, त्यानंतर केळीचं शिखरण मी केलेलं आहे, भाकरी केली आहे, ठेचा आहे आणि भात आहे. तर अ, हे अगदी साधं, सोपं आणि मस्त असं जेवण आणि ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून गणपती बाप्पांसाठी काय-काय करू शकतो हे पण मला नक्की सजेस्ट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त-मस्त रेसिपीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.